नमस्कार। आज आपण हिरव्या ब्लाउज पीस पासून खूप सुंदर असे नैवेद्यासाठी पान तयार करणार आहोत। केळीचे पान तयार करायचे आहे। आपण नैवेद्य ठेवण्यासाठी नैवेद्याचे ताट ठेवण्यासाठी केळीचे पान विकत आणत असतो। ते विकत आणता हिरव्या ब्लाउज पीस पासून कसे तयार करायचे ते मी तुम्हाला घरच्या घरी तयार करून दाखवणार आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा मैत्रिणींनो, आपण हे कापड घेतलेलं आहे। याला आपण पानाचा आकार देऊन कट करून घ्यायचा आहे व याच मापाचे अजून एक आपण अस्तर कट करू शकतो किंवा ह्याच कापडातील शिल्लक कापड वापरून घेऊ शकतो। त्याचा आपण वापर करू शकतो। तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा। तुमच्याकडे जर हिरवे कापड थोडे असेल तर तुम्ही दुसऱ्या अस्तरचा वापर केला तरीही चालणार आहे। अस्तर खालच्या साईडला जाणार आहे त्यामुळे ते दिसणार नाही। तुम्ही अस्तर कोणत्याही कलरचे वापरू शकता। आपण आता इथे पानाचा आकार आखून घेतलेला आहे खडूने, तो आपण आता कट करून घेऊया। मैत्रिणींनो, आपण नैवेद्यासाठी केळीचे पान हे विकत आणत असतो। ते विकत न आणता घरच्या घरी ब्लाऊज पीस पासून कसे तयार करायचे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे। याला वरती किनार आहे। आपण फक्त प्लेन हिरव्या ब्लाऊज पीस पासून सुद्धा सेम असेच कटिंग करायचे आहे व वरच्या साईडला आपण लेसचा वापर करायचा, म्हणजे आपल्या पानाला डिझाईन खूप छान अशी दिसते। हे पहा, आपण हे कट करून घेतलेलं आहे। याच मापाचा अजून एक तुकडा आपण कट करून घेणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने आपण केळीचे पानास तयार करायचे आहे नैवेद्यासाठी। हे पहा, आपण हे आखून घ्यायचं आहे व कट करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका। व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत, सविस्तर माहिती दिलेली आहे। हे पहा, हे आपण बरोबर मापाचे कट करून घ्यायचे आहे। थोडे एक्स्ट्रा कट झाले तरीही चालणार आहे। आपण हे अस्तर कट करून घेत आहोत, तुम्ही पाहू शकता। आता आपण हे कसे शिवायचे ते पाहूया। हे आपण 2 कट करून घेतलेले आहेत। जे अस्तरचा भाग आहे तो मी अर्धा इंच जास्त कट केलेला आहे, तुम्हाला दिसत असेल। आपल्याला तो फोल्ड करायचा आहे त्यामुळे मी तो भाग जास्त कट करून घेतलेला आहे। वरच्या साईडला किनारीच्या वरच्या बाजूला अर्धा इंच अस्तरचा कापड जास्त आलेला आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता असे। चला तर आपण हे कसे शिवायचे ते पाहूया। आपण आता हे पान अस्तरवरती ठेवायचं आहे। किनारीची बाजू आतमध्ये करायची आहे, उलट बाजूने आपण शिवायचं आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण हे उलट सुलट करू त्यावेळेस किनारीची बाजू बाहेर येणार आहे। हे पहा, याचे आपण जे अर्धा इंच कापड जास्त ठेवलेलं आहे त्याला आपण टिप देऊन घ्यायचे आहे, म्हणजे ते आतल्या बाजूला जाणार, त्याचे धागे वगैरे निघणार नाहीत व आपले केळीचे पानाची फिनिशिंगसुद्धा खूप छान अशी येते आणि ते लवकर खराब होत नाही। यासाठी आपण याला दुमडून घ्यायचं आहे वरच्या साईडनी। हे पहा, आपण हे असं टिप देऊन घेतलेले आहे। आता आपण हे दुसरे पान आहे ते त्याच्यावरती ठेवून टिप देऊन घेणार आहोत। मैत्रिणींनो, टाकाऊतून टिकाऊ अशा बऱ्याच वस्तू आपल्याला घरच्या घरी तयार करता येतात। आपल्याकडे काही हिरवे ब्लाऊज पीस असे असतात की जे आपण वापरत नाही, खूप पातळ असतात, ते आपण असे अस्तर लावून जर शिवले तर आपले केळीचे पान खूप छान होते। त्याचबरोबर ताटावरचे रुमालसुद्धा आपल्याला खूप छान असे करता येतात। हे पहा, आपण इथे अशी टिप देऊन घ्यायची आहे व जे एक्स्ट्राचं कापड आहे त्याला कात्रीने थोडे थोडे कट करून घ्यायचे। तिरक्या थोड्या अशा कात्रीने कट करायचं, म्हणजे आपला जो पानाचा आकार आहे तो आपल्याला व्यवस्थित असा येतो। व्हिडिओमध्ये पुढे पहा, हे पहा, हे असे आपण थोडे थोडे कात्रीने कट करून घ्यायचे। आपल्या टीप आपण जी दिलेली आहे त्याच्या अलीकडेच आपण हे थोडे थोडे कात्रीने कट करून घ्यायचे। आता हे आपण उलट सुलट करून घ्यायचे व हाताने व्यवस्थित असे त्या पानाचे टोक व्यवस्थित करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण याला हे पहा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा व त्याला दाब टीप देऊन घ्यायची। वरच्या बाजूला आपण हे शिवून घेणार आहोत। तुम्ही येथे प्लेन ब्लाऊज पीससुद्धा वापरू शकता, फक्त येथे जी किनार आहे तेथे तुम्ही लेसचा वापर करायचा आहे। कुंदन, खडे, मणी तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याने तुम्ही याला डिझाईन करू शकता। हे पहा, हा असा आपण याला सर्व बाजूंनी व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे। आता आपण याला टीप देऊन घ्यायची आहे। मैत्रिणींनो, आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। हे पहा, आपण पानाचा बरोबर मध्यभाग घेतलेला आहे, त्याला खडूने मार्किंग करून घेतलेले आहे व आता आपण त्यावरती दुहेरी लेस शिवून घेणार आहोत। हे पहा, ही अशी लेस शिवायची आहे, म्हणजे त्याची डिझाईन पानाच्या मधोमध खूप छान अशी दिसते। तुम्ही पाहू शकता, हे असे आपण
लेस येते शिवून घेत आहोत व जी एक्स्ट्राची लेस आहे ती आपण कट करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आपल्याला रुखवतावर ठेवण्यासाठी सुद्धा या पानाचा उपयोग होतो व त्याचबरोबर ताटावरचे रुमालसुद्धा आपल्याला रुखवतावर ठेवता येतात आणि आपल्याला स्वतःला घरी वापरण्यासाठी सुद्धा आपण करू शकतो. हे पहा, हे असे आपले केळीचे पान तयार झालेले आहे. आपण याच्यावरती ताट ठेवून पाहूया आपले पान बरोबर मापाचे झाले आहे का. आपल्या ताटाच्या मापापेक्षा एक्स्ट्रा आपण सर्व बाजूंनी कट करून घ्यायचं आहे पानाचा आकार देऊन. हे पहा, हे असे आपले केळीचे पान झालेले आहे. मैत्रिणींनो, आजचे हे केळीचे पान तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा व हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा. धन्यवाद.